Hello friends, today we are going to see next part of our 8th chapter, quadrilateral construction and types. Let's recall. By putting some conditions on sides and rectangles of a quadrilateral, we get different types of quadrilaterals. You already know two types of quadrilaterals, namely rectangle and square. Now, you will study some more properties of these types and of some more types of quadrilaterals through activities. आपल्याला रेक्टँगल आणि स्क्वेअर याच्या बाबतीत काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता आपण यांचे काही गुणधर्म शिकणार आहोत. फर्स्ट, रेक्टँगल. If all angles of a quadrilateral are right angles, it is called a rectangle. बघा, ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला आयत किंवा रेक्टँगल असं म्हटलेलं आहे. Among the 5 elements given to construct a quadrilateral, at least 2 have to be lengths of adjacent sides. म्हणजे आयताची रचना करत असताना त्याच्या लगतच्या दोन बाजूंची मापं माहित असणं आवश्यक आहे. You can construct a quadrilateral if 2 adjacent sides and 3 angles are given. From the definition, we know that all angles of a rectangle are right angles. So, if you know 2 adjacent sides, then you can construct a rectangle. आयताची रचना करत असताना त्याची 3 कोन आणि 2 लगतच्या बाजूंची मापं जर माहित असतील तर आपण आयताची रचना किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ रेक्टँगल करू शकतो. आता आपण या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आयताचे काही गुणधर्म पडताळून पाहणार आहोत. फर्स्ट ऍक्टिव्हिटी, कन्स्ट्रक्ट रेक्टँगल PQRS बाय टेकिंग 2 कन्व्हिनियंट ऍडजसंट साइड्स. म्हणजे सोयीची माप घेऊन लगतच्या 2 बाजूंची सोयीची माप घेऊन आपण एक आयत काढायचा आहे. नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स ॲज T. म्हणजे ह्या डायगोनलचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला T नाव द्यायचं आहे. युजिंग डिवायडर अँड रोलर मेजर द फॉलोइंग लेन्थ्स. पट्टीचा आणि कर्कटकच्या साहाय्यानं आपण या बाजूंची मापं पडताळून पाहिजे. फर्स्ट, लेंथ ऑफ अपोजिट साइड्स सेगमेंट QR अँड PS. PS आणि QR यांची मापं आपण डिवायडरच्या साहाय्यानं किंवा पट्टीच्या साहाय्यानं मोजू शकतो. आपल्याला असं लक्षात येईल की ही दोन्हीही मापं अपोजिट साइडची कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेकंड, लेंथ ऑफ PQ अँड SR. PQ आणि QS. लेंथ ऑफ PQ अँड SR ह्या अपोजिट साइड्स आहेत. याचीही माप आपल्याला इथं समान असल्याचं दिसून येईल. नाव लेंथ ऑफ डायगोनल्स PR अँड QS. पट्टीच्या साहाय्यानं आपण PR आणि QS यांची मापं मोजायची आहेत. आपल्याला असं लक्षात येईल की ही दोन्ही मापंही या ठिकाणी समान दिसून येतात. त्यावरून आपण असं म्हणू शकतो की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. नाव मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट PT आणि TR ही 2 मापं आपण मोजायची आहेत. तसंच QT आणि TS ही मापं मोजायची आहेत. आपल्याला असं लक्षात येईल की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. म्हणजे हे 2 कर्ण एकमेकाला छेदल्यामुळं त्याचे 2 एकरूप भाग तयार झालेले आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट अँड डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. ह्या प्रॉपर्टीज या ठिकाणी आपल्याला पडताळून पाहता येतात. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. Definition of square is if all sides and all angles of a quadrilateral are congruent, it is called a square. Now activity second, draw a square of convenient length of side. म्हणजे सोयीस्कर मापाने एक चौकोन किंवा चौरस आपण काढून घ्यायचा आहे. नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ इट्स डायगोनल इज E. त्या कर्णांचा छेदनबिंदू त्याला E असं नाव दिलेलं आहे.
using the apparatus in a compass box. Measure the following lengths. खालील माप आपण मोजून घ्यायचे. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ डायगोनल AC आणि BD. AC आणि BD ची माप जर आपण घेतली तर आपल्याला असं लक्षात येतं की हे दोन्ही कर्ण किंवा त्यांची माप ही समान आहेत. म्हणजे डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आपण जर AE आणि EC किंवा BE आणि ED यांची माप पडताळून बघितली तर ती समान असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या ठिकाणी E बिंदूपाशी होणारा हा जो कोन आहे तो 90 अंश मापाचा आहे. प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने तुम्ही ते मोजू शकता. म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अँड लास्ट वन इज डायगोनल्स बायसेक्ट टू अपोजिट अँगल्स. म्हणजे चौकोनाचे किंवा चौरसाचे जे डायगोनल्स आहेत त्याच्यामुळं हा ADB आणि CDB हे दोन कोन हे समान मापाचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं ADB आणि CDB हे दोन्ही कोन जर समान असतील तर आपण असं म्हणू शकतो डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. Now next type of quadrilateral is rhombus. If all sides of a quadrilateral are of equal length, that is congruent, it is called a rhombus. म्हणजे चौकोनाच्या चारही बाजू जर समान मापाच्या असतील तर त्याला rhombus असं म्हटलं जातं. If all sides of a quadrilateral are of equal length, then it is called a rhombus. या rhombusच्या प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटी 3. ड्रॉ अ rhombus EFGH by taking convenient length of side and convenient measures of an angle. Draw its diagonal and name their point of intersection as M. म्हणजे सोयीस्कर माप घेऊन या ठिकाणी आपण एक EFGH नावाचा rhombus काढलेला आहे. त्याच्या डायगोनलचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला M असं नाव दिलेलं आहे. मेजर द अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल अँड अँगल्स ॲट पॉइंट M. म्हणजे या चौकोनाचे सर्व अपोजिट कोन उदाहरणार्थ E आणि G मोजायचं आहे ते आपल्याला समान दिसून येतात. F आणि H मोजायचं आहे तेही आपल्याला समान दिसून येतात. तसंच या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच्या शेजारी होणारे जे कोन आहेत तेही आपल्याला मोजायचे. यावरून आपल्याला पहिली प्रॉपर्टी सांगता येईल अपोजिट अँगल्स ऑफ अ rhombus आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ अ rhombus. म्हणजे ह्या डायगोनलमुळं अपोजिट अँगलचं बायसेक्शन होते म्हणजे दोन भागामध्ये विभाजन होते. म्हणजेच डायगोनल्स ऑफ अ rhombus बायसेक्ट अपोजिट अँगल्स. ही सेकंड प्रॉपर्टी आहे. थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. M शेजारी होणारे कोन जर आपण मोजले तर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन होतोय म्हणजे काटकोन होतोय. तसंच FM आणि MH ही माप जर आपण मोजली तर आपल्याला असं लक्षात येतं डायगोनल बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. Now, next type of quadrilateral is parallelogram. A quadrilateral having opposite sides parallel is called a parallelogram. In the figure, ABCD is a parallelogram. Now, measure angle of A and angle of B. We observe that measure of angle A plus measure of angle B is equal to 180 degree and measure of angle B plus measure of angle C is also 180 degree. Similarly, measure of angle C plus measure of angle D is also 180 degree. Therefore, we can say that adjacent angles of a parallelogram are
supplementary. This is the first property of parallelogram. Now we are going to see another few properties of parallelogram. Measure the opposite angles of a parallelogram. मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल सी हे आपण प्रोट्रॅक्टरच्या साह्याने मोजायचं आहे. तसंच मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल डी हे सुद्धा आपण मोजायचं आहे. वी ऑब्झर्व दॅट मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर congruent, means opposite angles are congruent. Similarly, opposite sides are also congruent. आपण पॅरलेलोग्रामच्या ऑपोजिट साइड्स जर मोजल्या तर ए बी अँड सी डी या आपल्याला इक्वल्स दिसून येतील. तसंच ए डी आणि बी सी या सुद्धा आपल्याला इक्वल दिसून येतात. मेजर ऑफ लेंथ्स ऑफ ऑपोजिट साइड्स आर इक्वल, means opposite sides are congruent. Diagonals bisect each other. या क्वाड्रिलॅटरलचे जर डायगोनल काढले AC आणि BD तर ते एकमेकांचे समान भाग करतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट each other. Now next type of quadrilateral is trapezium. In the figure WXYZ is a trapezium. Definition of trapezium is if only one pair of opposite sides of a quadrilateral is parallel, then it is called a trapezium. If only one pair of opposite sides of a parallelogram is parallel, in the figure WZ and XY are parallel sides, therefore it is a parallelogram. In the figure WXYZ, only one pair of opposite sides, that is segment WZ and segment XY, is parallel. So, by definition, quadrilateral WXYZ is a trapezium. With the property of interior angles formed by two parallel lines, WZ आणि XY ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि WX is a transversal. Therefore, angle W and angle X are interior angles. Therefore, measure of angle W plus measure of angle X is equal to 180 degree and measure of angle Y plus measure of angle Z is also 180 degree. In a trapezium, out of 4 pairs of adjacent angles, 2 are supplementary. म्हणजे या ठिकाणी 2 angles supplementary असतात. Next type of quadrilateral is kite. This is the diagram of kite, that is ABCD is a kite. See in the figure quadrilateral ABCD. Diagonals BD of a quadrilateral bisect the diagonal AC. AC ला BD हा बायसेक्ट करतोय, म्हणजे AE आणि BC हे त्याचे दोन इक्वल पार्ट तिथे झालेले दिसतात. त्यावरून आपल्याला डेफिनेशन करता येते. If one diagonal is a perpendicular bisector of the other diagonal, then the quadrilateral is called a kite. It is a special type of quadrilateral in which one diagonal is the perpendicular bisector of the other diagonal. Then the quadrilateral is called a kite. In the adjacent figure, quadrilateral ABCD, verify with a divider. Segment AB is equal to BC. म्हणजे ह्या दोन साइड या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रुएंट दिसतात. And segment AD is congruent with segment CD. Similarly, measure angle BAD and measure of angle BCD and verify that they are congruent. Thus, we get two properties of a kite. That is, two pairs of adjacent sides are congruent and one pair of opposite angle is congruent. म्हणजे adjacent side AB आणि BC ही एकच जोडी congruent आहे. तसंच one pair of opposite angle is congruent, that is angle BAD is congruent with angle BCD. या पद्धतीनं आपण या ठिकाणी काही
प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आय होप यू आर एन्जॉईंग धिस व्हिडिओ. या व्हिडिओचा आपण परत एकदा सविस्तर अभ्यास करा आणि यातील सगळ्या कन्सेप्ट आपण व्यवस्थितपणे समजावून घ्यायच्या आहेत. धन्यवाद.